नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच. आजचा सराव प्रश्नसंच हा अर्थशास्त्राशी संबंधित आहे. तर चला मग सुरुवात करू आजच्या या पॉइंटला. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 6 ऑगस्ट 1952 रोजी. 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय विकास परिषद ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय व चर्चा करणारी सर्वोच्च संस्था आहे. दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. विधान ए, आर्थिक नियोजन संतुलित आणि शीघ्र गतीने होण्यासाठी राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. विधान बी, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. याचे उत्तर आहे ऑप्शन 3, ए व बी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाबाबत विचार करा. विधान ए, नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आला आहे. विधान बी, नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. विधान सी, विकास प्रक्रियेत योग्य दिशा व धोरणात्मक आदाने पुरवणे हे नीती आयोगाचे प्रमुख कार्य आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन 4, ए बी सी बरोबर. नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. माजी IAS अधिकारी BVR सुब्रमण्यम हे सध्या नीती आयोगाचे CEO आहेत. यांच्यापूर्वी परमेश्वरन अय्यर हे CEO होते. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 1 जानेवारी 2015. पुढचा प्रश्न आहे, पंचवार्षिक योजनेबाबत विचार करा. विधान ए, 1951 ते 1956 या दरम्यान भारतातील पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. विधान बी, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगाला प्राधान्य देण्यात आले. विधान सी, हेरॉल्ड डोमर यांचे प्रतिमान पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरण्यात आले. वरीलपैकी असत्य विधान ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन 2, विधान बी. विधान बी हे असत्य आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले हे विधान असत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबी घडून आल्या? विधान ए, भारतातील प्रथम निवडणुका पार पडल्या. विधान बी, समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. विधान सी, भारताने अन्नधान्य आयात करण्यासाठी अमेरिकेबरोबर PL 480 हा करार केला. विधान डी, UGC ची स्थापना करण्यात आली. याचं उत्तर आहे ऑप्शन 4, ए बी सी डी. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक दरम्यान प्रथम निवडणुका पार पडल्या, समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, भारताने अन्नधान्य आयातीसाठी अमेरिकेबरोबर PL 480 हा करार केला आणि UGC ची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला नाही? ऑप्शन 1, सिंद्री खत कारखाना. ऑप्शन 2, हिंदुस्तान अँटीबायोटिक. ऑप्शन 3, भिलाई लोहपोलाद उद्योग. ऑप्शन 4, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स रेल्वे इंजिनचा कारखाना. याचे उत्तर आहे ऑप्शन 3, भिलाई लोहपोलाद उद्योग. पुढचा प्रश्न आहे, भाकरा नांगल धरणाचा सिंचन व ऊर्जा निर्मिती याचा फायदा खालीलपैकी कोणत्या राज्यांना होतो? ए, हिमाचल प्रदेश. बी, हरियाणा. सी, राजस्थान. डी, पंजाब. याचं उत्तर आहे ऑप्शन 3, फक्त ए बी सी. म्हणजे हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या 3 राज्यांना भाकरा नांगल धरणाचा फायदा होतो. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? ए, दामोदर खोरे विकास प्रकल्प. बी, कोसी धरण. सी, हिराकूड धरण. डी, भाकरा नांगल धरण. ई, दुर्गापूर लोहपोलाद उद्योग. याचं उत्तर आहे ऑप्शन 3, ए बी सी डी. म्हणजेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प, कोसी धरण, हिराकूड धरण, भाकरा नांगल धरण इत्यादी प्रकल्प सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी साध्य झाल्या? ए, वस्तूच्या किमती कमी झाल्या. बी, अन्नधान्याचे उत्पादन वाढले. सी, राष्ट्रीय उत्पन्नात 18% वाढ झाली. डी, दरडोई उत्पन्न 11% वाढले. योग्य पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाबाबत विचार करा. विधान ए, याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली.
विधान बी 1995 साली याचे पुनर्गठन करण्यात आले. विधान सी याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. वरीलपैकी असत्य विधान ओळखा. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. म्हणजे ही सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ याची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती. 1995 साली त्याचे पुनर्गठन झाले आणि याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वाढीचा संकल्पित दर 2.1% होता. तो किती टक्के साध्य झाला? याचं उत्तर आहे ऑप्शन 3 3.6%. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबाबत विचार करा. विधान ए ही योजना 1956 ते 91 या दरम्यान राबवली गेली. विधान बी या योजनेचा मुख्य भर जड व मूलभूत उद्योगावर होता. विधान सी या योजनेसाठी पीसी महालनोबिस हे प्रतिमान वापरण्यात आले. वरीलपैकी असत्य विधान ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणते प्रकल्प राबवण्यात आले? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणते प्रकल्प राबवण्यात आले? ए दुर्गापूर पोलाद प्रकल्प, बी रूरकेला पोलाद प्रकल्प, सी भिलाई पोलाद प्रकल्प, डी बोकारो पोलाद प्रकल्प. योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 ए बी सी. म्हणजे दुर्गापूर पोलाद प्रकल्प, रूरकेला पोलाद प्रकल्प व भिलाई पोलाद प्रकल्प हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राबवण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली? ह्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबी घडून आल्या? विधान ए या योजनेमध्ये वस्तूच्या किमती वाढल्या. विधान बी राष्ट्रीय उत्पादनात एकूण 19.5% वाढ झाली. विधान सी या योजनेचा संकल्पित वृद्धी दर 4.5% होता. प्रत्यक्षात मात्र तो 4.0% इतकाच गाठणे शक्य झाले. याचे उत्तर आहे ऑप्शन 2 ए व बी. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली व राष्ट्रीय उत्पादनात एकूण 19.5% वाढ झाली. पुढचा प्रश्न आहे, दुसरी पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती? विधान ए विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे. विधान बी 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नवीन रोजगार निर्मिती करणे. विधान सी जड व मूलभूत उद्योजकांची स्थापना करून औद्योगिकरण करणे. वरीलपैकी सत्य विधान ओळखा. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. म्हणजे विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादित करणे, 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नवीन रोजगार निर्माण करणे व जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकरण करणे हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे होती. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेबाबत विचार करा. विधान ए ही योजना 1961 ते 66 दरम्यान राबवण्यात आली. विधान बी या योजनेमध्ये कृषी व मूलभूत उद्योगांवर भर देण्यात आला. विधान सी ही योजना महालनोबिस प्रतिमान यावर आधारित होती. वरीलपैकी असत्य विधान ओळखा. याचे उत्तर आहे ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. म्हणजे विधान ए बी व सी तीनही विधाने सत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणते आयोग, बँका किंवा संस्थाची स्थापना करण्यात आली? ए UTI, बी FCI, सी ICICI, डी IDBI. याचे उत्तर आहे ऑप्शन 3 ए बी आणि डी. म्हणजे UTI, FCI आणि IDBI. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेबाबत असत्य विधान ओळखा. विधान ए ही योजना आतापर्यंतची सर्वाधिक अपयशी योजना ठरली आहे. विधान बी या योजनामध्ये अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टक्क्यावरून 72 दशलक्ष टक्क्यापर्यंत कमी झाले. विधान सी या योजनेदरम्यान रुपयाचे अवमूल्यन 20.5% करण्यात आले. विधान सी या योजनेदरम्यान रुपयाचे अवमूल्यन 20.5% करण्यात आले. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 फक्त सी. हा होता डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसंबंधित महत्त्वाचा सराव प्रश्नसंच. असेच भरपूर सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. हा प्रश्नसंच PDF फॉर्ममध्ये मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. थँक यू फॉर वॉचिंग.